Hello my dear friends, once again you all welcome into my YouTube channel. In our last lecture we are going to learn that the first concept regarding alloy, and that concept is nothing but classification of alloy, that is ferrous and non-ferrous. Now from this lecture we are going to start the second type of alloy, that is non-ferrous alloy. Before going to start the concept, we must know the definition of word non-ferrous. In our previous lecture, already we are going to learn that the meaning of word non-ferrous. Let us we are going to again see the definition of non-ferrous alloy. The type of alloy where iron is not used as the main component, means that rather than iron another component is present, then such a type of alloy is called as non-ferrous alloy. And in this video lecture we are going to see the different kinds of non-ferrous alloy. Let us I am going to represent the examples of non-ferrous alloy, and the first example is nothing but brass, second example bronze, third example duralium, fourth example tin solder, and the last example porous metal. In this video lecture we will going to see the first two non-ferrous alloys along with their composition, their properties and their application. So let us start the first non-ferrous alloy, and out of that the first one is nothing but brass. Let us see brass. My dear students, once again welcome you all in this video lecture. In this lecture we will going to see the examples of non-ferrous alloy. The first example is nothing but brass. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण नॉन फेरस अलॉयचे वेगवेगळे उदाहरण बघणार आहोत. त्याच सोबत त्याचे कंपोजिशन, त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याचे ॲप्लिकेशन्स या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये करणार आहोत. त्यापैकी पहिला नॉन फेरस अलॉय म्हणजेच ब्रास. विद्यार्थी मित्रांनो, याच ब्रासला आपण मराठीमध्ये पितळ असं म्हणतोय. बघूयात त्याचं कंपोजिशन. द ब्रास कंटेन 60 to 90% कॉपर व्हाईल 10 to 40% झिंक. म्हणजेच ब्रासमध्ये आपल्याला बेसिकली 60 ते 90% कॉपर तर 10 ते 40% झिंक. म्हणजेच अशा प्रकारचं गुणोत्तर किंवा अशा प्रकारचा रेशो आपल्याला ब्रासच्या कंपोजिशनमध्ये पाहायला भेटतो. यानंतर पाहूयात प्रॉपर्टीज. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉपर्टी म्हणजे आपल्याला माहित आहेत की त्याचे गुणधर्म. ब्रासचे गुणधर्म बघूयात. ब्रास आर वॉटर रेजिस्टन्स, म्हणजे तो वॉटरला प्रतिरोध करतो. दे आर करोजन रेजिस्टंट, म्हणजेच ज्याला आपण गंजणे अशी प्रक्रिया म्हणतोय त्याला सुद्धा तो प्रतिरोधक म्हणून काम करतोय. अल्सो दे हॅव हायर टेन्साईल स्ट्रेंथ, म्हणजेच या ब्रासला जर आपण ताणलं त्याची तन्यता जी आहे ती आपल्याला मोठ्या प्रमाणावरती किंवा हायर पाहायला भेटते. याच सोबत नंबर 4, brass has a greater durability and machinability than copper and low melting point. And melting point is lower than copper and zinc. याचाच अर्थ असा की ब्रास जे आहे त्याची ड्युरेबिलिटी, थोडक्यात त्याचा टिकाऊपणा जो आहे तो आपल्याला जास्त पाहायला भेटतो. यासोबत मशिनेबिलिटी ही सुद्धा प्रॉपर्टी आहे. आणि कॉपर आणि झिंकचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो कंपॅरेटिव्हली लो आहे असं आपल्याला या प्रॉपर्टीच्या माध्यमातून पाहायला भेटतं. तर या 4 प्रॉपर्टी आपल्याला ब्रासच्या बाबतीत लक्षात ठेवायला हव्यात. नाउ लेट अस सी द ॲप्लिकेशन्स ऑफ ब्रास. ब्रासचा वापर किंवा त्याचे उपयोग कोणत्या वेगवेगळ्या माध्यमात होतात हे आपण आता पाहूयात. ब्रास मोस्टली युज्ड फॉर मेकिंग शीट्स, म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या शीट्स तयार करण्यासाठी या ब्रासचा मुख्यतः वापर केला जातो. नंबर 2,
इट इज यूज टू मेकिंग युटेन्सिल्स, म्हणजेच युटेन्सिल्ससाठीच किंवा वेगवेगळ्या प्रकारची मराठीमध्ये आपण म्हणतो भांडी तयार करण्यासाठी या ब्रासचा मोठ्या प्रमाणावरती उपयोग केला जातो. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा ॲप्लिकेशन म्हणजे दे आर यूज्ड इन कंडेन्सर ट्यूब. कंडेन्सर ट्यूबमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. एक महत्त्वाची नोट आपल्याला दिलेली आहे, द कंपोजिशन ऑफ ब्रास व्हॅरीज विथ इट्स डिफरंट फॉर्म्स ऑफ alloy. It means that the composition will be changed or it will be vary depend upon various types or forms of alloy. ब्रासचे जे कॉपर आणि झिंकच्या माध्यमातून आपण कंपोजिशन पाहिलं, ते कंपोजिशन आपल्याला चेंज झालेलं पाहायला भेटू शकतं आणि ते डिपेंड कशावरती आहे तर वेगवेगळ्या प्रकारच्या अलॉयवरती. विद्यार्थी मित्रांनो, आता यानंतर आपण चित्राच्या माध्यमातून पाहूयात ब्रास म्हणजे नक्की कशा प्रकारे असतं. लेट अस सी द पिक्चर ऑफ ब्रास इन युअर स्क्रीन. तुमच्या स्क्रीनवरती जे पिक्चर दिसतंय किंवा जे चित्र दिसतंय यालाच आपण ब्रास असं म्हणतोय. एवढंच नाही तर आपल्या डेली लाईफमध्ये किचनमध्ये सुद्धा आपण पितळाची वेगवेगळ्या प्रकारची भांडी आपल्याला पाहायला भेटतात and that are the best examples of brass. So this is nothing but this is all about first non-ferrous alloy along with their composition, properties, application and also their picture. My dear students, now let us start the second example of non-ferrous alloy and the name of example is nothing but bronze. Let us see the composition. It may be contain or it mainly contain copper 85%, tin 5%, zinc 5% and lead 5%. It means that this type of alloy mainly contain 85% of copper. विद्यार्थी मित्रांनो, ब्रॉन्झमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण जर कोणत्या मेटलचं असेल तर ते कॉपर मेटलचं असेल आणि ते प्रमाण 85 म्हणजेच 85% इतकं असेल. राहिलेलं 15% टीन 5%, झिंक 5% आणि लीड 5% अशा प्रकारचं कंपोजिशन आपल्याला ब्रॉन्झ यामध्ये पाहायला भेटतं. नाउ लेट अस सी द प्रॉपर्टीज ऑफ ब्रॉन्झ. देर आर द 3 डिफरंट प्रॉपर्टीज. फर्स्ट वन इज इट इज हार्ड, second one is it is a very tough and third one is nothing but it resists corrosion by water and atmosphere. It is hard म्हणजे ते स्ट्रॉंग आहे किंवा ते हार्ड आहे. टफचा अर्थ माहिती आहे की त्या कठीण स्वरूपात असणार आहे and it resists corrosion by water and atmosphere. म्हणजेच या ब्रॉन्झला करोजन वॉटर पासून असेल किंवा ॲटमॉस्फिअर पासून असेल तर रेजिस्ट करण्याचं काम हे ब्रॉन्झ अलॉय करतं. सो दिस इज नथिंग बट दिस इज द प्रॉपर्टीज. नाउ लेट अस सी द ॲप्लिकेशन्स. म्हणजेच आता आपण याचे उपयोग बघूयात. ब्रॉन्झ युज्ड फॉर हेवी लोड बेअरिंग, म्हणजे जड लोड बेअरिंगसाठी या मेटलचा वापर किंवा या अलॉयचा वापर केला जातो. सेकंड, इट इज युज्ड फॉर फाउंड्री वर्क. फाउंड्री वर्कमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. दे आर युज्ड फॉर बॉयलर फिटिंग, म्हणजेच इंडस्ट्रीमध्ये बॉयलर फिटिंग करत असताना त्या ठिकाणी सुद्धा या अलॉयचा उपयोग होतो. अँड लास्ट, दे आर युज्ड फॉर मेकिंग गन बॅरल्स, म्हणजेच ज्या बंदुका असतात त्या बंदुकीच्या नळ्या तयार करण्यासाठी सुद्धा या ब्रॉन्झचा उपयोग हा प्रामुख्यानं केला जातो. सो दिस इज नथिंग बट दीज आर द व्हेरियस ॲप्लिकेशन्स ऑफ ब्रॉन्झ. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण चित्राच्या माध्यमातून पाहूयात की ब्रॉन्झ कशा प्रकारे दिसतो. लेट अस सी पिक्चर ऑन युअर स्क्रीन. तुमच्या स्क्रीनवरती जो पिक्चर किंवा जे चित्र दिसतंय त्यालाच आपण ब्रॉन्झ अलॉय असं म्हणतोय. सो दिस इज नथिंग बट दिस इज ऑल अबाउट composition, properties, application and picture of bronze. So these are the 2 different examples we will going to learn in these video
lecture. But these are the different kinds of non-ferrous alloy. Out of that, two we will going to learn by this video lecture along with their composition, properties and application. You also watch this video very carefully, listen it and understand the concept of non-ferrous alloy and its example. Thank you.